नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत आता खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे. सोहमचं सत्य हे घरात सगळ्यांनाच कळलेलं असतं. आता आणि अनामिका सोहमला विचारत असते की सोहम, खरं सांग की तुला माझ्याशी लग्न करायचं आहे का नाही. खरं सांग, मला ऐकायचं आहे तुझ्याकडनं. तेव्हा अनामिकेचा भाऊ म्हणत असतो की मला वाटलं नव्हतं की अद्वैत तुझा भाऊ असा असेल. मला घरचे म्हणले की अद्वैत स्वतःहून मागणं घेऊन आलाय, तर मी डोळे झाकून विश्वास ठेवलेला की अद्वैत मागणं घेऊन आलाय म्हणजे काही टेन्शनची गरजच नाही, आपल्याला चौकशी करायचीही गरज नाही. पण नशीब आम्हाला लग्नाआधीच ह्या सगळ्या गोष्टी कळल्या. लग्नानंतर ना माझ्या बहिणीची काय अवस्था झालेली असती तुझ्या भावाचे असे धंदे पाहून. तेव्हा तेव्हा सोहम चिडतो आणि सोहम म्हणतो शांत बसा, आणि अनामिकाला म्हणतो की मी तुझ्याशीच लग्न करणार आहे, यू डोंट वरी. असं बोलल्यानंतर ना सगळेच जण घरातले शॉक झालेले असतात. तसंच काजूला पण खूप वाईट वाटत असतं. आता सोहम हा वरती त्याच्या बेडरूममध्ये निघून जातो आणि इकडं अनामिकाला पण खूपच टेन्शन आलेलं असतं. तसं घरातल्या सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. आणि सोहमच्या मागे राहुल जातो त्याला समजवायला. फक्त राहुलचं एक नाटकच असतं त्याला समजवायचं, बाकी असं वेगळं काहीच नसतं. सोहम बेडरूममध्ये जाऊन खूप रडत असतो आणि झालेला प्रकार त्याला सगळा आठवत असतो की त्याला काजूने लिहिलेली चिठ्ठी आठवून त्याला जास्तच रडायला असतं. तसंच खाली सगळेच जण शॉक झालेले असतात. आणि आता खाली सरोज ही अनामिकेच्या आईवडिलांची माफी मागत असते आणि म्हणत असते, मी या घरची मोठी सून म्हणून तुमची माफी मागते आणि प्लीज असं काही वेगळं वाटून घेऊ नका. यात आमच्या मुलाची काही चूक नाही आणि आमच्या चांदेकरांचं पाणी ह्या दिशेला जातच नाही. सगळी चूक या मुलीची आहे आणि या कलाची आणि तिच्या आईवडिलांची आहे. या खऱ्या खानदानाचा धंदाच हा आहे. श्रीमंत मुलांची मुलं पटवायची आणि त्यांच्या घरात घुसायचं. ह्या सगळ्याची सुरुवात ह्यांच्या आईनेच केलेली आहे. असं बोलल्यानंतर कलाला खूपच वाईट वाटत असतं आणि सरोज तर काही बोलायचा चान्सच सोडत नसते. आधीच 2 मुलींना आमच्या घरात घुसवलेलं आहे आणि आमच्या दोन्ही मुलांची वाट लावलेली आहे. आता तुम्ही काळजी करू नका, ह्या 3ऱ्या मुलीचं लग्न आम्ही आमच्या सोहमसोबत होऊन देणार नाही, त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका, अशी सगळी सरोज म्हणत असते आणि घरातले सगळेच बोलत असतात. सोहम हा अनामिकाचाच आहे आणि तो तिचाच होईल, अशी सरोज ठामपणे सगळ्यांमध्ये बोलत असते. तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम, माझी बहीण सगळ्या मुद्दामून कोणालाच त्रास देणार नाही, ती कोणाला तरी त्रास होईल अशी कधीच वागणार नाही. तेव्हा लगेचच रोहिणी बोलते, म्हणजे ह्या सगळ्याची कल्पना तुला आधीपासूनच होती. ही चिठ्ठी मिळणं हे आपल्याला आत्ता कळलंय, पण हे हिला आधीपासूनच माहीत होतं. नाही सरोज वहिनी, तू खरंच बोलते, ह्या खऱ्यांना ना त्यांच्या 3ही मुली आपल्याच घरात घुसवायच्यात, असं रोहिणी बोलत असते. बोला ना खरे बाई, आज तुमच्या ह्या 3ऱ्या मुलींनी टाकलेलं जाळं जर आमच्या सोहमवर पडलं असतं तर तुमचा 3रा डाव पण एकदम परफेक्ट साधला गेला असता, आहे ना. बोला ना, बोला, आता रडताय कशाला, बोला. अशा कशा हो तुम्ही खरे बाई, दिसायला वागायला एकदम साधं, ज्याचं नाव तेच, अशा तुम्ही कशा काय वागता हो. रडायची पट्टी एकदम वर खाली करायची आणि नंतर सगळं झालं की तोंड भरून त्यांना आशीर्वाद द्यायला तयार राहायचं. वा वा वा, छान आहे हो तुमचा डाव. आधीचे 2 अनुभव असेच आहेत, 3रा होता राहिला. नाही सांगा ना, काही सांगायचं आहे का परत रडायचं आहे. माझी मुलगी अशी नाही हो, असं बोलून आबा आणि अद्वैतची ढाल बनवायची आहे. सांगा ना, काय चाल आहे तुमची पुढची, असेलच ना काहीतरी प्लॅन बी. तेव्हा कला बोलते, सरोज मॅडम, माझ्या आईवडिलांचा असा काही प्रयत्न नव्हता. तेव्हा सरोज म्हणते की ओके, त्यांचा नसेल पण तुझा असूच शकतो ना. तेव्हा कला म्हणते, अहो मी असा प्रयत्न का करेल. तेव्हा सरोज म्हणते, कारण तुला हे सगळं घर तुला ताब्यात करून घ्यायचं आहे. कारण तुमच्या दोघी बहिणींचा डाव साध्य झाला. दोघींनाही प्रतिष्ठित घराण्याच्या तुम्ही सून झाला आणि तुम्हाला तुमच्या बहिणीला पण ह्या डावात साध्य करून घ्यायचं होतं. एक मुलगी पदर डोक्यावर घेऊन घरात शिरली, दुसरी प्रेग्नन्सीचं नाटक करून शिरली आणि 3रं माझं तुझ्यावर प्रेम आहे अशी चिठ्ठी लिहून घुसायचा ट्राय करते. स्वतःच्या नवऱ्याला, ज्याला तू नवरा म्हणवतेस, त्याला पण तू सांगितलं नसशीलच ना. कला म्हणते, मी त्याला सांगणारच होते. तेवढ्यात अद्वैत चिडतो आणि म्हणतो, जस्ट स्टॉप इट. तेव्हा अद्वैत म्हणतो, मला खरं सांग, तुला हे कधी कळलं. 5 मिनटात, 10 मिनटापूर्वी, 10 महिन्यापूर्वी, एक्झॅक्ट कधी कळलं हे मला सांग. तेव्हा कला म्हणते की मी जेव्हा तुला डायनिंग टेबलपाशी बोलवलेलं काहीतरी सांगायचं होतं तेव्हा मला कळलं होतं. त्याच्या आधी मला फक्त 2 मिनटं ही चिठ्ठी भेटली होती. तेव्हा कला बोलते की मला वाटत होतं सोहम खुश नाही, तर आपल्याला त्याचं लग्न व्हायच्या आधीच त्याचं खरं कारण कळावं म्हणून. तेवढ्यात अद्वैत म्हणतो, आम्हाला तर सोहम खुश दिसत होता. बरं, हे सगळं जाऊ दे. जेव्हा चिठ्ठी भेटल्या तू मला का नाही सांगितलं. तेव्हा
तेव्हा कला म्हणते, हो मी तुला सांगणारच होते, पण मला नाही जमलं तुला सांगायला. मी पण अजून या धक्क्यातनं नाही सावरले. तेव्हा अद्वैत म्हणतो, तू सेम अशीच नैनाच्या बाबतीत वागली, नैनाच्या प्रेग्नेन्सीच्या वेळेस. तेव्हा पण तू अशीच बोललेली, मी तुझ्याशी बोलायला आलेले पण आपलं बोलणंच झालं नाही. आणि आज पण तू सेम तसंच बोलतीयस का? तुझ्याच बाबतीत का असं घडतं? किंबहुना तुझ्या बहिणींना पाठीशी घालण्याची वेळ होते तेव्हाच का असं घडतं? म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला? आमच्या घरातल्यांनी काहीतरी खोदून काढल्यानंतर ना तेव्हाच का तुझं तोंड खुलतं? आधी काय तुझ्या तोंडाला चिकटपट्टी लागलेली असते का? म्हणूनच आज मला पटत आहे की आई काय बोलते ते सगळं खरं आहे. तेवढ्यात कला म्हणते, काय पटतंय तुला? तेव्हा तो म्हणतो की हां, तू जे काही बोलते ते सगळे खोटं बोलत असतीस, एनी टाईम खोटंच बोलत असतीस, स्वतःचा अजेंडा तुला गाजवायचा असतो. कला बोलते, चांदेकर तुला माझं म्हणणं पटायला लागलं होतं ना? तेव्हा अद्वैत म्हणतो, तीच तर चुकी होती ना माझी. अरे एकदा नाही, दोनदा नाही, 1000दा तेच रिपीट होते. मग याला काय म्हणायचं? खोटारडेपणाच ना? खरे तू एकदम खोटारडी बाई आहे. इतकं की पुढच्या समोरच्याच्या माणुसकीची वाट लागली पाहिजे, पण त्यातून नेमका तुझाच फायदा झाला पाहिजे. तेव्हा कला बोलते, अद्वैत तू तोंडाला येईल ते बोलते, आणि तू इतक्या वेळ जे माझे घरचे बोलतोस नाही, माझ्या आईबापांना जेवढं मानते ना तेवढंच मी तुझ्या घरच्यांना मानते. मी त्यांच्याशी एवढं वाईट वागेल तुला असं वाटतं? तेव्हा अद्वैत म्हणतो, हो वाटतं मला, कारण की तुझे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. माझ्या आईची बदनामी करत असतेस, सगळ्यांची बदनामी करत असतेस, सतत आमच्या घरात इम्पॉर्टन्स मिळवण्याचं तू काम करत असतेस. तेव्हा आबा बोलतात, अद्वैत तिला बोलू दे तरी. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही आबा, हिला बोलू दिलं ना की ही सगळ्यांना गोलगोल गुंडाळत राहणार आणि सगळ्यांचा परत विश्वासघात करणार. आत्ता मला असं वाटतं की उगाच मी उशीर केला. तेव्हा कला म्हणते, कशासाठी? तेव्हा अद्वैत म्हणतो, डिव्होर्स पेपरवर साईन करण्यासाठी. घरातले सगळे शॉक होऊन जातात डिव्होर्स पेपरचा विषय निघाल्यानंतर. कलाच्या आईला तर खूपच भीती वाटायला लागलेली असते. अद्वैत म्हणतो, तेव्हाच्या तेव्हा साईन करायला पाहिजे होती आणि मोकळं व्हायला पाहिजे होतं. तेव्हा कला म्हणते, असं असेल तर विषय संपला आहे, 1 मिनिट. असं बोलून कला वरती जाते आणि वर जाऊन डिव्होर्स पेपर शोधते आणि येता येता तिला फळा दिसतो. फळावरल्या सगळं लिहिलेल्या गोष्टी असतात त्या पुसते आणि खाली येते आणि ती डिव्होर्स पेपरवर साईन करते. आता पुढे काय होणार? कलानी तर डिव्होर्स पेपरवर साईन केलेली आहे. आता अद्वैत पण डिव्होर्स पेपरवर साईन करेल का? आणि अद्वैत आणि कला कायमचे वेगळे होतील का? हे पाहण्यासाठी विसरू नका लक्ष्मीच्या पावलांनी, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.